करवीर तालुक्यातील चिंचवाड येथील केएमटी बस सुरू करताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन बसला आग लागली। यामध्ये केएमटीचं 10 लाख रुपयांचं नुकसान झालं। ही घटना ग्रामपंचायत चौकात बुधवारी दुपारी 1च्या सुमारास घडली आहे। सुदैवानं जीवितहानी झाली नाही। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवारी 12 वाजताची गंगावेस कोल्हापूर ते चिंचवाड ही बस क्रमांक MS09 CV 394 ही विद्यार्थी व प्रवासी घेऊन चिंचवाड येथे पोहोचले। त्यातील प्रवासी उतरल्यानंतर 10 मिनिटांनी काही प्रवासी कोल्हापूरला जाण्याच्या बसमध्ये बसले। बसचे ड्रायव्हर संतोष बुचडे यांनी बस सुरू करण्यासाठी स्टार्टर मारला, पण अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला। ही घटना वडापाव वाहतूक करणारे रिक्षावाले इम्तियाज शेख यांनी पाहिली। त्यांनी तात्काळ चालकाला कल्पना दिली। चालक यांनी खाली उतरून पाहिलं असता बसमध्ये शॉर्ट सर्किट झालं होतं आणि आग लागली होती। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण करत बसनं पेट घेतला। शेजारी असलेल्या चावीच्या पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न झाला, पण तो निरर्थक ठरला। यावेळी सरपंच श्रद्धा प्रशांत पोतदार, पोलीस पाटील रवी कांबळे, उपसरपंच धन्यकुमार पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल सरकार, दीपक मगदूम यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलेली आग विझवण्यासाठी परिसरातील पाण्याचा वापर केला, पण आग आटोक्यात येत नव्हती। रवी कांबळे यांनी अग्निशमन दल तसेच पोलीस प्रशासनाला याबाबतची कल्पना दिली। कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले। तसेच केएमटीचे कॅश अधीक्षक नितीन पवार, वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, वर्क मॅनेजर दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या आगीत बस जळून खाक झाली। यावेळी ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। मराठी न्यूजसाठी चिंचवडहून विनोद शेंगे।